नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10वी नंतर डिप्लोमा स्तरावरील एक कोर्स पाहणार आहोत, जो आहे डिप्लोमा इन योगा. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा वापर काय, याचा फायदा काय, याच्यामध्ये सिलेबस काय असतो, याच्यामध्ये जॉब मिळतो का, सर्व गोष्टींची चर्चा आपण किंवा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला नक्की क्लिक करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि याच्यामध्ये काय मेनली शिकवलं जातं किंवा फोकस केलं जातं. तर बघा, हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे, जो योगा रिलेटेड गोष्टी शिकवतो. याच्यामध्ये योगा आसन्स असतात, त्या आसनाबद्दल तसेच ह्युमन अॅनाटॉमी या गोष्टींचा सविस्तर जो आहे तो अभ्यास शिकवला जातो. त्याचबरोबर याचा कल्चरल जो आहे इम्पॉर्टन्स कसा आहे, कशा प्रकारे हे ओरिजिनेटेड झालं, तर या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये शिकवल्या जातात. या कोर्सचा कालावधी तुम्हाला फक्त 1 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा रेग्युलर बेस ॲज वेल ॲज डिस्टन्स बेस मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता पाहणार आहोत की याची एलिजिबिलिटी म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे जर तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम याच्यासाठी तुमची 10वी कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा 10+2 तुमची 12वी जरी कंप्लीट असेल किंवा 12वी पर्यंतचं इक्विलंट एज्युकेशन जरी कंप्लीट असेल तरी तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी कोणताही मिनिमम जे आहे मार्क्सचा क्रायटेरिया नाहीये, फक्त तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये योगासन असतात, त्याच्यामुळे तुम्हाला मेडिकल फिट असणं जे आहे ते गरजेचं आहे. तर याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती एवढीच आहे, 10 किंवा 10+2 एज्युकेशन जे आहे ते कंप्लीट करणे. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे आणि वर्ल्ड मध्ये आहे. जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, जे ही इन्स्टिट्यूशन किंवा जे ही कॉलेज युनिव्हर्सिटी हा कोर्स ऑफर करत आहे, त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. तिथे तुम्ही डायरेक्टली जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. तुमचं फक्त मेडिकल सर्टिफिकेट्स, तुमचे जेही फॉलोइंग डॉक्युमेंट्स असतात, तुमचे 10वी 12वीचे मार्कशीट्स वगैरे या तुम्हाला सबमिट करावं लागेल. अँड दॅट्स इट. तुमचा जो हा डिप्लोमाचा प्रवास आहे 1 वर्षाचा तो सुरू होतो. तर ऍडमिशन जे आहे ते तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हे जे ऍडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. बाकी हा कोर्स फुल टाइम वर आहे, ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये पण काही ठिकाणी पाहायला भेटतो. पण मोस्ट ऑफ ठिकाणी जे आहे इन्स्टिट्यूशन्स मध्ये हा फुल टाइम कोर्स आहे. तुम्हाला ऍक्च्युअली त्या इन्स्टिट्यूशनला किंवा त्या कॉलेजला रेग्युलर बेसिस मध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागेल. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. मित्रांनो, याचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 1 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक फुल टाइम कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पण पाहायला मिळते आणि तुम्हाला फाउंडेशन नुसार सुद्धा हा कोर्स शिकवला जातो. जसं तुम्हाला 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये याचे मुख्य विषय शिकवले जातात आणि बाकी 6 महिन्यामध्ये जे आहे बाकीचे जे विषय असतात किंवा प्रॅक्टिकल्स असतात ते पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास कराल, एक्झाम्स द्याल किंवा प्रॅक्टिकल्स वगैरे कराल, तर तुम्हाला हे जे सर्टिफिकेट असते डिप्लोमॅचे ते 1 वर्षानंतर मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी किंवा कुठे जॉब मिळवण्यासाठी किंवा कुठेही जे इंटरव्ह्यूज वगैरे किंवा जिथं जाणार आहात तुमच्या रिझ्युमे मध्ये तुम्ही ऍड करून जे आहे तुमच्या रिझ्युमेला तुम्ही व्हॅल्युएबल बनवू शकता. बाकी याच्यामध्ये जॉब्स किंवा याचं सिलेबस जे आहे ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये पण हे वाईडली अवेलेबल आहेत. मोठ्या शहराच्या ठिकाणी जसं DY पाटील आयुर्वेदा कॉलेज आहे किंवा इग्नू युनिव्हर्सिटी आहे, ज्याला इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी म्हणलं जातं. तसेच RTMNU जे आहे युनिव्हर्सिटी आहे, तिथेही काही कॉलेजेस आहेत त्याचे, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. सो मेक शुअर तुम्ही स्क्रीनवर जेही कॉलेज पाहत आहात इथे हा कोर्स ऑफर केला जात आहे. तुम्हाला कॉलेज वाईजली चूज करायचं आहे. दरवर्षी याचे नोटिफिकेशन्स निघतात ऍडमिशनचे. तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर त्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. बाकी हा कोर्स तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही करू शकता. वेरियस युनिव्हर्सिटीज आहेत तिथे हा कोर्स शिकवला जातो. पण मेक शुअर की तुम्हाला तिथे रिसोर्सेस जे आहेत ते थोडे वेगळे पाहायला भेटू शकतात. कारण महाराष्ट्रामध्ये याचा जो एक्सपेन्स आहे तो कमी पाहायला भेटेल, याची फी थोडी कमी पाहायला भेटेल, पण बाहेर ही फी थोडी स्लाइटली हायर पाहायला तुम्हाला भेटू शकते. बाकी तिथे एंट्रन्स एक्झाम किंवा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा जे आहे ते ऍडिशनल काही गोष्टी मागितल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे या गोष्टींचा अभ्यास किंवा या गोष्टींची माहिती असणे बिफोर ऍडमिशन
गरजेचे आहे. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या साईटची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही studyflowcourses.in डायरेक्टली साईट सर्च करून जे आहे अधिक माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस तुम्ही यासाठी ऍडमिशन घ्याल तर 1 वर्षाचा जोही याचा सिलेबस आहे तो काय असणार आहे, 1 वर्षासाठी किंवा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय तुम्हाला शिकायला भेटणार आहे किंवा तुमच्याकडून कंप्लीट करून घेतलं जाणार आहे. तर याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला फाउंडेशन ऑफ न्यूरोपॅथी, तसेच योगा अँड मेंटल हेल्थ, फाउंडेशन अँड फिलॉसॉफी ऑफ योगिक सायन्स अँड पतंजली योगा सूत्रज, तसेच योगा अँड सोशल बिहेवियर, टीचिंग मेथड्स फॉर योगिक प्रॅक्टिसेस, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, तसेच थेअरी अँड प्रॅक्टिसेस, अॅनाटॉमी ऑफ ह्युमन बॉडी, योगा अँड कल्चरल सिंथेसिस अँड व्हॅल्यू एज्युकेशन, हे सर्व विषय तुम्हाला जे असतात ते पाहायला मिळतात. हे जे विषय असतात ते स्टेप बाय स्टेप कंप्लीट केले जातात. याच्यामध्ये एक्झाम्स पण असतात, तसेच याचे प्रॅक्टिकल्स पण असतात. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला योगा जो असतो तो परफॉर्म करावा लागतो. तसंच ह्युमन अॅनाटॉमी काय असते, बॉडी, आपल्या बॉडी बद्दलची माहिती, आपल्या ह्युमन अॅनाटॉमीचा सब्जेक्ट जो असतात तो सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतो. याचा सर्टिफिकेशनचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, त्यामध्ये तुम्हाला सेम गोष्टी पाहायला मिळतात, पण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. बाकी याच्यामध्ये जेही सब्जेक्ट मी सांगितलेले आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला जे असतात 1 वर्षामध्ये शिकवले जातात. बाकी या स्क्रीनला पॉज करून तुम्ही इथे सब्जेक्ट रीड करू शकता. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम संधी आहे तुम्हाला हायर एज्युकेशन. आता जर तुम्ही हा डिप्लोमाचा कोर्स जो आहे तो कंप्लीट केला आहे तर पुढे तुम्ही याच्यामध्ये PhD सुद्धा करू शकता किंवा इतर स्ट्रीम मध्ये सुद्धा जाऊ शकता. हायर एज्युकेशनच्या संधी ज्या आहेत हा कोर्स जो आहे तो ऑफर करतो. म्हणजे पूर्ण तुमचं जे करिअर आहे ते तुम्ही योगामध्ये जे आहे ते बिल्ड करू शकता. बाकी याच्यामध्ये तुम्हाला जे प्रायव्हेट सेक्टर आहे इथे सुद्धा जॉब पाहायला मिळतात. आता इथं मध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब पाहायला मिळतात तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स पाहायला मिळतात, जसं की प्रोग्राम ऑफिसर, योगा इन्स्ट्रक्टर, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, पब्लिकेशन ऑफिसर, तसेच कॉलेजेस, हॉस्पिटल्स, फिटनेस सेंटर्स, वेलनेस सेंटर्स, इथं वेगवेगळ्या जॉब वॅकन्सीज ज्या असतात त्या अवेलेबल असतात. हे प्रायव्हेट सेक्टरचं जॉब आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे ॲज अ टीचर किंवा ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून जॉब इझिली अवेलेबल आहेत. दुसरं जे आहे गव्हर्नमेंटचं बद्दल जर पाहिलं गव्हर्नमेंट एक्झामसाठी तर डिप्लोमा स्तरावरील तुम्हाला निमसरकारी सेमी गव्हर्नमेंटच्या काही जॉब्स देता येतील. तुम्हाला जेही काही समजा ओल्ड एज होम असतात जे गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली असतील किंवा काही संस्था असतील जिथे गव्हर्नमेंट फंड केला जातो, तर अशा ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जे आहे ते जॉब मिळू शकतो. याचे नोटिफिकेशन्स वगैरे या गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल, कारण नुकतीच मागे एक 6 ते 7 महिन्याखालीच असेच नोटिफिकेशन आले जिथे योगाचे जे सर्टिफिकेट किंवा योगाचे जे डिप्लोमा किंवा PhD होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी जॉब वॅकन्सीज अवेलेबल असतात. तर अशा गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवून या संधींचा तुम्ही जे आहे वापर घेऊ शकता किंवा वापर करू शकता किंवा याचा लाभ जो आहे तो मिळवू शकता. मित्रांनो, आता बघूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा काय याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी पाहायला भेटू शकतात किंवा काय अपॉर्च्युनिटीज पण आहेत किंवा याचं इम्पॉर्टन्स. सर्वप्रथम कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे जर तुमचं बॅकग्राऊंड शाळेमध्ये सुद्धा असेल, तुमचं शालेय जीवनामध्ये तुम्ही योगा केलेला असेल, योगामध्ये इंटरेस्ट असेल, तुमची बॉडी फ्लेक्सिबिलिटी आहे, तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास नाहीये, फिजिकली तुम्ही फिट आहात, नक्की हा कोर्स तुम्ही चूज करा. जर पुढे तुम्हाला PhD पण याच्यामध्ये करायची आहे आणि एक करिअर घडवायचं आहे तर जे विषय मी सांगितले त्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, 1 वर्षामध्ये याचा डिप्लोमा मिळवायचा आहे, तरी तुम्ही चूज करू शकता. बाकी ज्या विद्यार्थ्यांना एक कॉर्पोरेट जॉब निवडायचा आहे किंवा गव्हर्नमेंटच्या वेगळ्या एक्झाम द्यायचा आहे जसं MPSC, UPSC किंवा रेल्वे बोर्ड एक्झाम, तर तुम्ही वेगळ्या डिग्रीसाठी जाऊ शकता. तुमचं जर 12वी कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही जे आहे तुमचे जेही विषय आहेत, समजा मॅथ असेल तर इंजिनिअरिंग क्षेत्र आहे. जर तुमचं समजा सायन्स मधून तुमचे 12वी कंप्लीट आहे तर तुमच्याकडे सायन्सचे जे आहेत सब्जेक्ट जे विषय आहेत जसं की BSc चे सब्जेक्ट्स आहेत किंवा पॅरामेडिकल कडे जाऊ शकता. तुमचं जर 10वी कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही वेगवेगळ्या डिप्लोमॅकडे जाऊ शकता. तुम्हाला जेही मी जॉब सांगितलेला आहे त्यामध्ये इंटरेस्ट असेल नसेल त्या बेसिसवर तुम्ही हा कोर्स जो आहे तो चूज करू शकता. वाईजली चूज करा. बाकीचे इन्स्टिट्यूट्स वगैरे जे मी सांगितले आहेत तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. वाईजली त्यामधून पण चूज करा. त्याच्या फी स्ट्रक्चर जे असतात ते दरवर्षी चेंज होत राहतात. बाकी याचा इम्पॉर्टन्स बद्दल आपण पाहूया तर बघा, योगा आपल्या भारतामध्ये जो आहे
तो ओरिजिनेटेड आहे, याचं कल्चरल जे महत्व आहे ते खूप जास्त आहे. याच्याबद्दल जर आत्ता आपण वर्ल्ड लेवलला पाहिलं तर जगामध्ये मेनली वेस्टर्न कल्चर जे आहे योगा फॉलो करत आहे. आता याला क्रिटिसाइज पण केलं जातं, सॅटॅनिक म्हणलं जातं, वेगवेगळ्या गोष्टी याच्याबद्दल बोलल्या जातात. पण जर अमेरिकेमध्ये पाहिलं तर हे $1 बिलियन कंपनी आहे. याच्या आधी मी सर्टिफिकेट योगा कोर्समध्ये सुद्धा तेच म्हणलेलं आहे आणि ते तेच सांगत आहे की हे $1 बिलियन कंपनी आहे. योगाला भारताच्या आयडेंटिटी पासून वेगळं करून सुद्धा या गोष्टी केल्या जात आहेत. ते पॉलिटिकल भाग आहे, वेगळ्या गोष्टी आहेत, आपलं पेटंट नेहमी घेतलं जातं भारताचं. तसंच आता योगाला सुद्धा जे आहे अमेरिकनाइज केलं जात आहे, USA केलं जात आहे. तर याचा इम्पॉर्टन्स तुम्ही बघू शकता. एखादी गोष्ट आपल्याकडून घेतली जात आहे, ती फॉलो केली जात आहे, इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जात आहे, तर याचा इम्पॉर्टन्स खूप मोठा आहे. तुम्हाला जर बाहेर देशामध्ये चान्स आहे जाण्याचा तर तिथे तुम्ही स्वतःचे फर्म्स ओपन करू शकता किंवा तिथे तुम्ही हायर पॅकेजेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतात, कारण ऑलरेडी करोडो डॉलरचा हा बिझनेस आहे. तर अपॉर्च्युनिटीज भारताच्या बाहेर तुम्हाला जास्त पाहायला भेटतात. सॅडली भारतामध्ये जे आहे तुम्हाला निम सरकारी जॉब किंवा जे प्रायव्हेट सेक्टरला जॉब पाहायला मिळतात. पण डे टू डे लाईफ मध्ये जे आहे योगाचं महत्व किंवा फिटनेस इंडस्ट्री जे आहे त्याचं महत्व वाढत आहे. त्याच्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला एक स्किल घेऊन जर तुम्ही चाललात, समजा डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केलेला आहे, याचा तुमची डिग्री कंप्लीट आहे, तर तुम्ही साइड बाय साइड हा जॉब सुद्धा करू शकता. ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर किंवा प्रोग्राम जे आहे प्रोग्रामर वगैरे अशा प्रकारचे जॉब तुम्ही निवडू शकता. वाईजली चूज करा याचे इन्स्टिट्यूशन्स वगैरे, आणि याच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. बाकी याच्या रिगार्डिंग जे काही तुमचे प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून त्या ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.